2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे राजकीय आखाड्यांमध्ये गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीमध्ये सर्वांची नजर आहे ती बारामती मतदारसंघावर. पक्षात बंडखोरी करून भाजपसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांसाठी ही सन्मानाची आणि अस्तित्वाचीही लढाई असणार आहे. आपले काका असलेल्या शरद पवारांना आव्हान देणारे अजित पवार आणि त्याच अजित पवारांना शह देण्यासाठी त्यांच्याच पुतण्याला म्हणजे युगेंद्र पवारांना त्यांच्याच विरोधात उभं करणारे शरद पवार हे या लढतीकडे लक्ष जाण्याचं मुख्य कारण. युगेंद्र पवार यांना बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आल्याने काका पुतण्या लढाईमध्ये आणखी चुरस निर्माण झाली आहे. नेमकी ही लढाई कशी होईल आणि पवार विरुद्ध पवारच्या या पुढच्या अंकात काय चित्र दिसू शकेल याचा राजकीय विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा आढावा. शरद पवारांच्या दोन पुतण्यांपैकी अजित पवार हे सक्रिय राजकारणात आहेत, तर श्रीनिवास पवार कधीच सक्रिय राजकारणात उतरलेले नाहीत. ते कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजक आहेत. याच श्रीनिवास पवारांचे सुपुत्र आणि अजित पवारांचे पुतणे म्हणजेच युगेंद्र पवार होय. युगेंद्र पवार हे बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत. यासोबतच ते बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचेही अध्यक्ष आहेत. युगेंद्र पवार यांनी आपलं शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं आहे. त्यांनी अमेरिकेतील बोस्टनमधून वित्त आणि विमा या विषयामध्ये पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते शरयू ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी लॉजिस्टिक्स, ऑटोमोबाईल डीलरशिप, कृषी आधारित उद्योग, सुरक्षा सेवा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे. युगेंद्र पवार हे शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामतीमध्ये सामाजिक कार्यातही आघाडीवर असतात. गेल्या निवडणुकीपर्यंत केंद्रात ताई म्हणजेच सुप्रिया सुळे आणि राज्यात दादा म्हणजेच अजित पवार हे सूत्र बारामतीकरांसाठी ठरलेलं होतं. याला ब्रेक लागला तो राष्ट्रवादीच्या फुटीनंतर. अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाला आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत नणंद भावजय म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकींविरुद्ध उभ्या राहिला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवार विरुद्ध पवार या लढाईचा पहिला अंक संपूर्ण देशानं पाहिला. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढाईत सुप्रिया सुळे यांची सरशी झाली आहे. पण तरीही त्यावर मात करण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीला थेट राज्यसभेवर पाठवलं. त्यानंतर अजित पवार यांनी केलेलं एक विधानही लक्षणीय ठरलं. ते म्हणाले की माझी थोडी चूकच झाली. मी माझी बहीण सुप्रिया विरोधात पत्नी सुनेत्राला उभं करायला नको होतं, पण त्यावेळी उभं केलं गेलं कारण तो पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय होता. एकदा बाण सुटला की सुटला. पण आज माझं मन मला सांगत आहे की तसं घडायला नको होतं. शिवाय लोकसभा निवडणुकीत पत्नीच्या पराभवानंतर अजित पवारांनी आपण बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचीच घोषणा केली. त्यानंतर इथून अजित पवारांचा मुलगा जय पवार लढणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत या मतदारसंघातून अजित पवारच लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. युगेंद्र पवार यांची ही पहिली निवडणूक असली तरी ते लोकसभेपासून राजकारणात सक्रिय झाले आहेत. युगेंद्र पवारांनी त्यांच्या काकू सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार करून तयारी करून ठेवलीच आहे. पवार विरुद्ध पवार संघर्षाच्या पहिल्या अंकात अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा आणि दोन मुलं पार्थ आणि जय विरुद्ध उर्वरित पवार कुटुंबीय अशी लढत दिसली होती. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय, श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुटुंबीय अशी बरीच मंडळी लोकसभेला अजित पवार यांच्या विरोधातल्या प्रचारात उतरली होती. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी शर्मिला यांनी केलेला प्रचार निर्णायक ठरला होता. अजित पवार यांचा सख्खा भाऊ सुद्धा त्यांच्याबरोबर नसल्याचा संदेश त्यातून मतदारांपर्यंत पोहोचला होता. परदेशात शिक्षण घेतलेला पवार घराण्यातला मुलगा अशी त्यांची ओळख असली तरी विद्या प्रतिष्ठानपासून विविध संस्थांची पदही त्यांनी भूषवली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत ते काकांविरोधात लढत असले तरीही ते एक प्रकारे त्यांचे आजोबा
शरद पवार यांचीच बाजू लढवत आहेत. अर्थात बारामतीमधील बहुतांश पदाधिकारी अजित पवारांच्या सोबत असल्याचे चित्र दिसत आहेत. तसंच विकास हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा राहणार आहे आणि त्यासाठी अजित पवारांचं बारामतीमध्ये असलेलं लक्ष हा मतदारांसाठी महत्त्वाचा मुद्दा राहील. युगेंद्र पवारांसाठी पहिल्याच निवडणुकीत काका अजित पवारांच्या समोर उभं राहणं हेच खरं तर मोठं आव्हान असणार आहे. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे. अजित पवारांनी 1991 पासून बारामती मतदारसंघामधून निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघातून ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. 2019च्या निवडणुकीत अजित पवार थेट सर्वाधिक म्हणजेच 1,65,000 मताधिक्याने निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी कुटुंबामध्ये लढाई करायला नको होती अशी वक्तव्य करत कुटुंबातील फुटीचा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला. आता विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीचा विकास हा मुद्दाही महत्त्वाचा राहणार आहे. या निवडणुकीत कुटुंब हा मुद्दा मध्यवर्ती न राहता विकासाचा मुद्दा अधिक चर्चेत राहावा हाच अजित पवारांचा प्रयत्न राहील. दुसऱ्या बाजूला शरद पवार मात्र याच मुद्द्याकडे प्रचार नेऊ शकतात. अजित पवारांसमोर स्वतःच्या विजयाचं आव्हान असल्याने त्यांना बारामतीमध्ये लक्ष केंद्रित करावं लागेल. शिवाय लोकसभेत जे इमोशन होतं ते आता तेवढं राहिलेलं नाहीये. त्यामुळे दोघांनाही या निवडणुकीमध्ये स्ट्रगल करावं लागणार आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट हा मुद्दा देखील तितकासा प्रभावी नसेल. युगेंद्र पवार निवडणुकीत उतरले नसते तर बाय दिला असं उत्तर होतं. काका पुतण्या हा या निवडणुकीतला मुद्दाही पुतण्याला उमेदवारी देऊन नाहीसा करण्यात पवारांना यश आलंय. पक्षाची फूट हा मुद्दा या निवडणुकीत नसेल कारण त्यानंतर काही महिने उलटले आहेत. युगेंद्र पवारांची पाठी कोरी आहे त्यामुळे त्यांना गमवण्यासारखं काही नाही. अजित पवारांना मात्र ही निवडणूक सोपी राहणार नाही. बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 396 बूथ आहेत. त्यापैकी 98 बूथ शहरात आहेत. यापैकी शहरात अजित पवार तर ग्रामीण भागात युगेंद्र अर्थात शरद पवारांच्या बाजूने जास्त मतदान होईल असं चित्र आत्ता दिसतंय. त्यामुळे विकास की कुटुंब यात बारामतीकर कोणाच्या पारड्यात कौल टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद.